हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण माय इंग्लिश ग्रेडेड रीडर 2 मधील हे 13वा धडा रीड अलॉंग हा वाचणार आहोत. सगळ्यांनी माझ्यासोबत शब्द वाचायचे आहेत. तर वाचूया आपण. पहिलं वाक्य जे आहे, दिस इज अ क्लिप. हे क्लिपच्या वर समोरचं वाक्य आहे, ते वाक्य आपण वाचूया. या वाक्याला आपण मोठं करूया. हे क्लिप आहे, पहा. या क्लिपच्या संदर्भात हे वाक्य आलेलं आहे, हे वाचूया. धिस इज अ क्लिप. दुसरं वाक्य हे चार्ट आहे, ते ह्या चार्टच्या संदर्भात आपण वाचणार आहोत. हे वाक्य वाचूया आपण. धिस इज अ बिग चार्ट. धिस इज अ बिग चार्ट. तिसरं वाक्य वाचूया. हे जे क्लाउड दिसत आहे तुम्हाला, क्लाउड म्हणजे ढग, ज्याच्यातून पाऊस पडत आहे, काळ्या रंगाचा ढग. देअर इज अ ब्लॅक क्लाउड. वाचूया. देअर इज अ ब्लॅक क्लाउड. ओके. त्याच्यानंतर आपण पुढचं वाक्य वाचूया. ही काय दिसत आहे? क्लाउडच्या खाली घड्याळ दिसत आहे. ही भिंतीवरची घड्याळ आहे, तिला क्लॉक असं म्हणतात. तर हे वाक्य वाचूया आपण. पुढचं वाक्य, देअर इज अ वॉल क्लॉक. पुन्हा एकदा वाचूया. देअर इज अ वॉल क्लॉक. वॉल म्हणजे भिंत, भिंतीवरची घड्याळ. तर हे वाक्य वाचूया. त्यानंतर पाचवं वाक्य हे, हा जो ग्लास दिसत आहे या संदर्भात आहे. हे वाक्य तुम्हालाही वाचता येते, तर वाचा मग. मी हायलाईट करते. धिस इज अ ग्लास. आता तुम्ही वाचा. वाचलंय ना मग? अगदी सोपं आहे. हे शब्द आपल्याला बऱ्याचदा गेलेले आहेत. यानंतर इथे एक माणसाचं चित्र दिसत आहे, पण हा माणूस जरासा हडकुळा आहे, लुकडेला आहे. त्याच्यामुळे अशा लुकड्या माणसाला जो शरीरयष्टीने बारीक असतो त्याला काय म्हणतात, हे या वाक्यात दिलेले आहे. हिअर इज अ स्लिम मॅन. हिअर येथे, इज आहे एक स्लिम पातळ मॅन. ओके. तर आता पुढचे वाक्य वाचूया आपण. चला तर मग पुढच्या पानावर जाऊया. त्यानंतर हे पुढचं पान आपल्यासमोर आलेलं आहे. ही जी गोगलगाय आहे, ह्या गोगलगायला इंग्रजीमध्ये स्नेल असं म्हणतात. SNAIL, स्नेल. तर आता ह्या स्नेलचं आपण वाक्य वाचणार आहोत. सगळ्यांनी सोबत वाचायचं आहे. अ स्नेल इज ऑन द स्लोप. स्लोप, SLOPE, स्लोप. अ स्नेल इज ऑन द स्लोप. दुसरं वाक्य आहे बॅट संदर्भात. दिस इज अ फ्लॅट बॅट. फ्लॅट बॅट. ओके. तिसरं वाक्य वाचूया. ह्या वायर संदर्भात आहे. वायरला इंग्रजीमध्ये वायर आणि त्याचे पिन आहे लावलेली, तर तिला प्लग असं म्हणतात. तर हे पहा, प्लीज प्लग दिस इन. प्लग म्हणजे जोडणे, करणे. आपण पिनेला पण प्लग असं नाव देतो. प्लीज प्लग दिस इन. ओके. त्यानंतर खालचं वाक्य वाचूया आपण. हे काय आहे? ट्रीवर मँगोज आहेत भरपूर, त्या संदर्भात आहे. द मँगो फेल अंडर द ट्री. द मँगो फेल अंडर द ट्री. ओके. त्यानंतर एक मुलगा हातात एक ब्रश घेऊन उभा आहे, तर हे वाक्य आपण वाचत आहोत. ही हॅज अ ब्राऊन ब्रश. ही हॅज अ ब्राऊन ब्रश. ओके. त्यानंतर एक मुलगी आहे जिने फ्रॉक घातलेला आहे. शी वियर्स अ फ्रॉक. शी वियर्स अ फ्रॉक. ओके. त्यानंतर खाली एक ड्रमचं चित्र आहे. ह्या ड्रमचा रंग
ब्ल्यू आहे. वी हॅव अ ब्ल्यू ड्रम. वी हॅव अ ब्ल्यू ड्रम. ओके, सगळ्यांनी वाचलं आहे सोबत माझ्या. तर आज हे आपण 13 वाक्य वाचणार आहोत. बाकीचे वाक्य पुढच्या सेशनमध्ये वाचूया. तोपर्यंत बाय.